कार्यक्रमासाठी तर या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी चीफ गेस्ट आले आहेत, त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. हा या 2 ओळी करा हा. तर मी पाहुण्यांना विनंती करतो, थोडंसं हा आपलं स्काउट आहेत, गाईड आहे, ते पुढे येतील आणि सोबत बरोबर आपण यायचंय. स्काउट गाईडनी किती मागे मध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. अगोदर स्वागत टाळी होईल, पुढे थोडंसं या थोडं किंचित तर आपण स्वागत टाळी करणार आहोत. थोडंसं मॅडम आता आपल्या शाळेमध्ये स्काउट गाईड या विषयासंदर्भात या मुलांना वचन दिलं जात आहे. त्याचबरोबर गाईडचे जे नियम आहेत त्याचं या ठिकाणी या मुलांच्याकडून आपला एक प्रकारचा संघ आहे. लॉर्ड बेडेन पावेल यांनी जगामध्ये ही संघटना स्थापन केली आणि मुलांच्या मनामध्ये चांगली शिस्त लागावी यासाठी अगदी बालवाडीपासून पहिलीच्या वर्गापासून अगदी 5वी पर्यंत आता हे 6वी 7वीची मुलं आहेत. तर या मुलांचे 2 संघ तयार केलेले आहेत. संघ प्रमुख कोण आहे त्या गटाचा हात वर करा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी स्काउट गाईड या संघाची स्थापना झाली असून या संघासाठी शपथविधी देण्यासाठी आणि वचन देण्यासाठी नियम त्यांना हे करण्यासाठी वधवून घेण्यासाठी सन्माननीय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य सन्माननीय अध्यक्ष मिलिंद पवार सर, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ लोहारदादा गणेश लोहारदादा, त्याचबरोबर सोनवले बाबा या ठिकाणी मुलानी चाचा हे आलेले आहेत, मोरेताई भोसलेताई, त्याचबरोबर सपकाळ मॅडम, पवार मॅडम, सन्माननीय प्रमुख वक्त्या आपल्या कार्यक्रमाचे फुले यांचा स्मृतिदिन होता आणि आज पालक वर्गासाठी उद्बोधन करण्यासाठी प्रमुख मान्यवर माननीय सौ राजेश्री शहा मॅडम सातारा या ठिकाणून खास आलेले आहेत. त्यांचं आपल्या शाळेच्या वतीनं खूप खूप असं स्वागत, पालकांच्या वतीनं त्यांचं आपण स्वागत करूया आणि आपण दीपप्रज्वलनानंतर आपण त्यांचं उद्बोधन ऐकण्यासाठी आपण सज्ज राहूया. धन्यवाद. आजच्या या त्यांच्या साताऱ्यामधून सन्माननीय सपकाळ मॅडम या त्यांना घेऊन आलेले आहेत. वास्तविक पाहता आमचा महिनाभरापासून प्रोग्राम सुरू आहे आणि त्याला आज योग आला. पालक हवे होते परंतु अचानक आपल्याला नियोजन करावं लागलं. काल व्हिडिओ क्लिक करायचं, अंक पडतात. सुरू केलं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंजवडे या ठिकाणी पालक मेळाव्यासाठी आज प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, त्याचबरोबर आपल्या वक्त्या उद्बोधन करण्यासाठी पालक वर्गाला सन्माननीय